आपल्या सहकारी माऊली भक्तांच्या अथक परिश्रमाने, निस्वार्थ सेवा आणि पारदर्शी व्यवहाराने कारंजा शहर पोलीस स्टेशन प्रांगणातील संत गजानन महाराज मंदिराचा नावलौकिक संपूर्ण विदर्भात पोहोचवणारे निष्काम कर्मयोगी संत गजाननांचे सेवक सुरेशराव ठाकरे गुरुजी यांचा वाढदिवस गुरुवारच्या पूर्वसंध्येला मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. संत गजाननांचा वार गुरुवार असल्याने हा सोहळा विशेष महत्त्वाचा ठरला. या कार्यक्रमाचे आयोजन जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळ, विदर्भ लोककलावंत संघटना, श्री माऊली सेवा समिती, संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद आणि श्रींच्या सेवाधारी मंडळाच्या वतीने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि समाजप्रबोधक कडोळे यांनी केले होते. राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त पारायण विनायक महाराज गुंजाटे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भगवान श्री मुंगसाजी देव मंदिर, प्रशांतनगर बायपास कारंजाचे अध्यक्ष राजेंद्र पावडे देशमुख आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईचे लोकनियुक्त सदस्य नंदकिशोर कवळकर उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते श्रींचे सेवाधारी सुरेशराव ठाकरे गुरुजी यांचा भव्य सत्कार करण्यात आला आणि त्यांना भावी यशस्वी जीवनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. उल्लेखनीय बाब म्हणजे याच दिवशी श्रींचे भक्त तथा सामाजिक कार्यकर्ते प्रशांतदादा डहाके आणि श्रींचे दुसरे सेवाधारी गजानन पाटील कडू यांचाही वाढदिवस असल्याने त्यांचाही शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सर्वप्रथम सत्कारमूर्ती सुरेशराव ठाकरे गुरुजी, प्रशांतदादा डहाके आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष हरी भक्त पारायण विनायक महाराज गुंजाटे यांनी श्रींचे पूजन व हारार्पण केले. त्यानंतर संजय कडोळे, मनोहरराव वडाळकर, साहेबराव पापडे, किशोर पाटील बाक्कल, ज्ञानेश्वर खंडारे, देवमन मोरे, किरण सावके, वसंतराव देशमुख, आशिष गुल्हाने आदी सेवाधाऱ्यांनी अध्यक्ष, अतिथी आणि सत्कारमूर्तींचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संजय कडोळे म्हणाले, सुरेशराव ठाकरे गुरुजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मंदिराचा भरीव विकास केला. भाविकांच्या स्वेच्छा देणगीतून ची दर गुरुवारी सायंकाळच्या आरतीनंतर महाप्रसादाची व्यवस्था केली. श्रींचा प्रगट दिन आणि पुण्यतिथी मोठ्या आनंदोत्साहाने साजरी करण्याची प्रथा सुरू केली. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील सेवाधारी निस्वार्थ सेवा देतात आणि मंदिराचा लेखाजोखा पूर्णतः पारदर्शी ठेवला जातो. याचे संपूर्ण श्रेय सुरेशराव ठाकरे या निष्काम सेवाधाऱ्याला जाते. आपले मनोगत व्यक्त करताना सुरेशराव ठाकरे भावनिक झाले. ते म्हणाले, मला श्रींच्या सेवेची संधी मिळाली हेच माझे मोठे भाग्य. आता एकच आस आहे की श्रींच्या पायरीची सेवा करतानाच शेवट गोड व्हावा. त्यांनी या आयोजनासाठी श्रींचे सेवाधारी संजय कडोळे आणि सर्व माऊली भक्तांचे मनापासून आभार मानले. अध्यक्षीय भाषणात हरी भक्त पारायण विनायक महाराज गुंजाटे पाटील म्हणाले, संतांनी शिकवण दिली आहे, देह जावो अथवा राहो, पांडुरंगा तुझे नाम न सोडी हा भाव, हेची मागणे. या विचारावर ठाम राहून जीवन जगणारे आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे सुरेशराव ठाकरे गुरुजी होत. आज जगात भ्रष्टाचार पाहून दुःख, पण संत गजानन महाराज संस्थान शेगाव आणि त्यांच्या गावोगावीच्या मंदिरांमध्ये आजही सत्य, प्रामाणिकता, पावित्र्य आणि सेवाभाव जिवंत आहे. श्री क्षेत्र शेगाव येथील संस्थांकडून भाविकांच्या देणगीतून शाळा, कॉलेज, अन्नछत्र, मोफत निवास, वारकरी सेवा, भजन साहित्य वाटप आणि दुष्काळ व आपत्कालीन निधीसाठी भरभरून मदत केली जाते. श्री क्षेत्र पंढरपूर, त्र्यंबकेश्वर, ओंकारेश्वर, आळंदी इत्यादी ठिकाणी सुद्धा शेगावची मंदिरे आहेत. एवढा मोठा कारभार पाहणारी विश्वस्त मंडळी मंदिरातील अन्नाच्या कणालाही स्पर्श करत नाहीत. पगार नाही, मानधन नाही, विना मोबदला सेवा हेच येथील सेवाधाऱ्यांचे कर्तव्य आहे. शिवाय शेगाव संस्थानचे अनुकरण करून देशातील गावोगावची संत गजानन मंदिरे सुद्धा हाच निस्वार्थ सेवाभाव, प्रामाणिक व पारदर्शी कारभार करीत आहेत. पुढे ते म्हणाले, ज्या प्रभू श्रीरामाच्या जन्मभूमीसाठी आम्ही कारसेवा केली, देणगी दिली, तुरुंगवासही भोगला, त्याच राम मंदिरातील दानपेटीचा आणि पैशाचा अपहार पाहून मनाला वेदना होतात. म्हणून शासनाला विनंती आहे की अयोध्येच्या राम मंदिराचे नियंत्रण श्रींच्या शेगाव संस्थानाकडे द्या. म्हणजे करोडो भाविकांची श्रद्धास्थाने कशी पारदर्शीपणे चालवली जातात ते जगाला दिसेल. भाविकांनाही आवाहन आहे की देणगी द्यायचीच असेल तर संत गजानन महाराजांच्या मंदिरात द्या, जिथे पैशाचा सदुपयोग होईल. यावेळी राजेंद्र पावडे देशमुख, भीमराव बर्डे, संतोष घाटगे,
परमेश्वर तुरक, योगेश्वर श्यामसुंदर, दिलीप तायडे, गणेश बाजड, सुनील गुंठेवार, रामबकस डेंडुळे, विजय पाटील खंडार, दिगंबर पंत महाजन महाराज, राजू असलमोल, राजू चव्हाण, गजान चव्हाण, पुजारी महेश महाराज पांढरकर, रोहित महाजन, निलेश ढगे, आनंदा मेटकर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच याच वेळी साधू संत येती घरातोची दिवाळी दसरा या उक्तीप्रमाणे अचानक संजय कडोळे यांना भेटण्यासाठी योगायोगाने ग्राम पाडशिंगा तालुका काटोल जिल्हा नागपूर येथील श्री माऊली सेवा उत्सव समिती यवतमाळचे मूर्तिजापूरच्या संत पुंडलिक बाबांचे शिष्य हेमंत चोपडे सहपरिवार आले असता त्यांचा सुद्धा संत गजानन महाराज मंदिर कारंजाकडून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय कडोळे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार ज्ञानेश्वर खंडारे यांनी मानले. गुरुवारच्या महाआरतीनंतर सत्कार मूर्ती ठाकरे गुरुजी आणि प्रशांतदादा डहाके यांच्या हस्ते महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. रात्री उशिरापर्यंत हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सेवाधारी आणि स्वयंसेवकांनी निष्काम